महाराष्ट्रात राजकारणात मोठा भूकंप. दिल्लीत अचानक हालचाली का वाढल्या? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीने दिल्लीत बोलावले गेले. अचानक बोलण्यामुळे राजकीय वर्तुळात अचानक चर्चेत उधाण आलं आहे. फडणवीस या आता केंद्रात जाणार का? महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री मिळणार का? खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार का? या सर्व घडामोडी मागे एक मोठा राजकीय गणित दडलेले असून शक्यत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे केंद्र सरकारासमोर मोठा राजकीय आव्हान उभं ठाकलं असून विरोधात आक्रमण झाले आहे. त्यामुळे सरकारकडून डॅमेज कंट्रोलची रणनीती आखली जात आहे. काही मते ही बैठक केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराशी जोडलेली आहे, तर सूत्रानुसार मुख्य विषय महाराष्ट्रातील बदललेले राजकीय गणित आहे. ठाकरे गटात 6 खासदार शिंदे गटात दाखल झाल्याने लोकसभेत शिंदे गटावर संख्याबळ आणि एनडीए मधील राजकीय वजन वाढलं आहे. यामुळे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रात महत्त्वाचं मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस केंद्रात जाऊ शकतात असा दावा करत भाजपच्या अंतर्गत राजकारणात प्रश्न उपस्थित केले. तसेच शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा धर्मेंद्र प्रधान यांचा गंभीर आरोप केला. यावर भाजपने उद्यम अधिकृत भूमिका मांडलेली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून भाजप आपली रणनीती आखत आहे. फडणवीस केंद्रात जाणार, श्रीकांत शिंदे मंत्री होणार की महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री येणार, या सर्व केवळ चर्चा असून अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेऊन. आता सगळ्या नजरा दिल्लीत अमित शहा आणि फडणवीस यांच्या बैठकीकडे लागल्या आहेत.